चलो. सोमवारी मार्केट काय असू शकतं याच्याबद्दल थोडं आपण चर्चा करूया. ठीक आहे. सो सगळ्यात इम्पॉर्टंट आपण निफ्टीचा चार्ट आपण इथे बघतोय. सो पहिल्यांदा सगळं डिलीट करूया. ओके. मागच्या काही दिवसापासून आपण बघितलं की काही वार सिच्युएशनमुळे निफ्टी डाऊन आला, अप गेला, वार कॅन्सल झाला, परत अप, वार सुरू झाला, परत डाऊन, असं आपण पाहिलं. पण जर आपण चार्टवर जर बघितलं तर आपण खूप चांगले चांगले ट्रेड आपल्याला मिळाले असते. टेक्निकल खूप छान वर्क करतं. याचं एक्झाम्पल आज तुम्हाला कळूनच जाईल. बघा आता ऍक्च्युली सोमवारी काय असू शकतं याचं पहिलं मार्केट बघूया, देन आपण प्रिव्हियस काय घडलं हे सुद्धा आपण या ठिकाणी बघूया. फर्स्ट या ठिकाणी मार्केट जर आपण बघितलं तर एक रेजिस्टन्स पॉइंट होता, ज्या रेजिस्टन्स पॉइंट वरती मार्केट बरेच वेळा इथे रिटेस्ट करत होता. ठीक आहे. इथे बऱ्याच वेळा आपलं मार्केट रिटेस्ट करत होता. जर आपण बघितलं तर हा रेजिस्टन्स म्हणून इथून हा पॉइंट आहे. ऍक्च्युली इथं पण बघितलं असतं हा पण पॉइंट आहे. बरं, इथून गॅप अप झाला, परत याच ठिकाणी रेजिस्टन्स वरती मार्केटने सपोर्ट घेतला, अगेन तो अपसाइडला मोमेंटम दिला, मार्केट डाऊन आला, जो काही इथे जो प्रिव्हियसली जो रेजिस्टन्स इथे सपोर्ट म्हणून रोल करतो थोडासा होल्ड जाण्याचा प्रयत्न करा, मार्केट अगेन डाऊन, परत इथून अपसाइडला मोमेंटम दिला, ह्या डिमांड झोनचा रिस्पेक्ट करत प्राइस इथं आली, अगेन इथे वरच्या बाजूला रेजिस्टन्स घेतला, अगेन डाऊन, गॅप डाऊन, ते गॅप डाऊन झाला, परत रेजिस्टन्स घेतला, परत डाऊन साइड, अगेन रेजिस्टन्स, म्हणजे मल्टिपल टाइम हा एरिया टेस्टेड झाला. नाव प्राइसने आता ब्रेकआउट घेतलेला आहे. जर आपण बघितलं थोडस झूम इन करून जर बघितलं आपण तर लक्षात येऊन जाईल की मार्केटने इथे इथे प्रिव्हियसली रेजिस्टन्स, इथे अगेन सपोर्ट, बघा खूप छान पद्धतीने मार्केटने रेजिस्टन्स सपोर्टचा रिस्पेक्ट केलेला आहे. ओके. इथे रेजिस्टन्स घेतलाय, हा गॅप अप झाला, परत इथेच सपोर्ट घेतला प्राइसने, नवीन रेजिस्टन्स क्रिएट केला, परत याच लाईन वरती अगेन सपोर्ट घेतला, इथून प्राइसने जवळपास 23,855 पासून ते मोमेंटम जे आहे ते खूप चांगलं 24,334 पर्यंत वगैरे त्यांनी गेलेलं आहे. इथे बघा 34,500च्या लेवलला तो जाऊन परत आला, रिटर्न डाऊन आला, परत याच लाईन वरती त्यांनी सपोर्ट घेतलेला आहे. ओके. सपोर्ट घेऊन इथे कन्फर्मेशन, जो डिमांड झोनचा रिस्पेक्ट घेऊन प्राइस अगेन अप, इथे अगेन रेजिस्टन्स, अगेन इथे सपोर्ट, अगेन रेजिस्टन्स, सपोर्ट, रेजिस्टन्स, परत इथे जसं मी मगाशी म्हणल्याप्रमाणे मल्टिपल टाइम इथे रेजिस्टन्स झाला, नंतर आता तो ब्रेकआउट केलेला आहे. ठीक आहे. आता हा झाला पहिला कन्फर्मेशन की मार्केट उद्या या रेजिस्टन्स पर्यंत जाऊ शकतो. ओके. मार्केट या ठिकाणी उद्या या रेजिस्टन्स पर्यंत जाऊ शकतो. एक वरून ट्रेंड लाईन सुद्धा होती, जी कन्फर्मेशन होतं मला या ठिकाणी जर बघितलं तर इथे मार्केटने या ट्रेंड लाईनचा सुद्धा ब्रेकआउट केलेला आहे. आता अजून एक इन्फॉर्मेशन की इथंपर्यंत जाण्याचे कारण काय की मार्केटला वरच्या बाजूला सुद्धा एक रेजिस्टन्स लाईन ड्रॉ होऊ शकते, ह्या पॉइंटला कनेक्ट, या पॉइंटला कनेक्ट. जर प्राइसने इथे बघा हा सपोर्ट तोडला, आता ऍक्च्युअली इथंपर्यंत, म्हणजे हा रेजिस्टन्स पर्यंत मार्केट सध्या जाऊ शकतो. ओके. येणाऱ्या 1-2 दिवसात इथे मार्केट आपल्याला बघायला मिळेल. याच दृष्टिकोनातून शुक्रवारी म्हणजे कालच्या दिवशी आपण गॅप अप कॉल दिलेला आहे, 23,400चा सीई दिलेला आहे 74-75च्या लेवलला. ते ऍटलिस्ट आपल्याला या ठिकाणी 100 ते 150 रुपयेपर्यंत आपल्याला तो जाण्याला बघायला मिळू शकतो येत्या एक्सपायरीच्या आतमध्ये. ठीक आहे. अशा पद्धतीने जर आपण चार्ट नीट बघितला तर कुठलाही न्यूज असो, काही जरी असेल तर आपल्याला या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने चार्ट रिडिंग करून खूप चांगले चांगले कॉल्स या ठिकाणी आपण लॉंग होल्डिंगसाठी घेऊ शकतो. जसं आपण मागे जरी बघितलं तरी इथे जी लाईन आहे, हीच लाईन प्रिव्हियसली बघा नीट तुम्हाला ऑब्झर्व जर केलं तर इथे बघा खूप छानपैकी जर तुम्ही बघितलं तर इथे सपोर्ट आहे, अगेन इथं पण सपोर्ट आहे, अगेन इथे सपोर्ट आहे, रेजिस्टन्स घेतला, नंतर हा ब्रेक केला, परत सपोर्ट घेतला, परत इथे सपोर्ट, एकच लाईन वरती मल्टिपल टाइम ट्रेड मला मिळालेले आहेत. इव्हन हीच जर लाईन मी फक्त ह्याच लाईनला जर मी फक्त पुढे कंटिन्यू केलं तर तुम्हाला हे पण लक्षात येईल, इथे पण बघा एक रेजिस्टन्स, देन सपोर्ट, रेजिस्टन्स, अगेन सपोर्ट, रेजिस्टन्स, ब्रेकआउट केला, परत प्राइसने डाऊन येऊन इथे हा रेजिस्टन्स सपोर्ट जी लाईन आहे ब्रेक करून खाली आला, परत इथे रेजिस्टन्स घेतला. या पद्धतीने मार्केट वर्कआउट करतं. आता डेफिनेटली की आपल्याला टार्गेट इथेपर्यंत बघायला
मिळू शकतात येत्या सोमवारी ते मंगळवारी. फक्त एक गोष्ट ह्याला होल्ड करू शकते, जो डेलीचा सप्लाय झोन आहे. जर आपण इथे बघितलं तर डेलीला एक सप्लाय झोन खूप स्ट्रॉंग आहे. जसं की इथे आपण बघू शकतो, पण ऑलरेडी मल्टिपल टाइम इथे एरिया तो टेस्टेड आहे. सो इथे जो आहे पॉइंट, इथे जे बायर सेलरच्या फाईट नंतर मार्केट जो डाऊनफॉल झालाय, तो इथून थोडंसं करेक्शन जर आला तर इथे एक गोष्ट घडू शकते, याच लाईन वरती तो परत सपोर्ट घेऊ शकतो, जो अवरली वरती रेजिस्टन्स म्हणून जो रोल केला होता, तिथेच तो नंतर सपोर्ट म्हणून घेऊ शकतो इथून. सो अगेन इथं येऊन प्राइस अगेन वरच्या बाजूला सुद्धा मोमेंटम देऊ शकतं. बट डायरेक्टली जर गेलं तर इथेपर्यंत त्याला खूप चांगले टार्गेट्स आहेत. तर मंडे आणि ट्युसडे मध्ये हे टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतात. ओके, थँक्यू.